मंडळी कधी कधी असं काही बोलून जातात ना आणि मग त्याचा गदारोळ हिच्या कामाचे तास तर तुम्ही मोजूच शकत नाही. आणि एवढे स्पर्धा आहेत, जॉब टिकवणं अवघड झालेलं आहे. लोकलचे धक्के कधी तुम्ही खाल्लेत का? कामावर येणारा जो व्यक्ती आहे, तो कामगार आहे, तो कर्मचारी आहे, तो ऑफिसर आहे, तो इंजिनियर आहे, तो आनंदाने त्या ठिकाणी आला पाहिजे. ताण घेऊन जर आपल्याला जगायचं तर आपल्या जगाला काय अर्थ आहे? कामा व्यतिरिक्त पण एक आपलं जीवन आहे, कारण आपल्या अपेक्षा फार काही नसतातच. हो, हाय, कसे आहात सगळे? प्रिया स्लो लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळं आवरून झालंय, आता निघायची वेळ झाली आहे, पण म्हटलं जाता जाता काहीतरी बोलावं. तुम्हाला माहिती आहे मला बोलायला खूप आवडतं, गप्पा मारायला. आणि कधी कधी असं मनातलं बोलते, कधी काही न पटलेलं, पटलेलं, रुचलेलं, न रुचलेलं, कधी खेद असं व्यक्त होत असतो. या माध्यमातून कधी असं तुमच्याबरोबर बोलायला मिळतंय, तर म्हटलं आज जरा बोलावं. कारण 2-4 दिवस झाले, म्हणजे जवळजवळ आठवडाभर चाललं हे सगळं. सोशल मीडियावरती भरपूर सारं ह्या विषयावरती बोललं जातं आहे की 90 तास आठवड्याचे काम करायचं. तर आता 90 तास काम करायचं हे ज्यांनी कोणी वक्तव्य केलंय ना, म्हणजे जे कोणी बोलले आहेत ना, आपल्याला ऐकायला छान वाटतं. आदर्श व्यक्ती आपल्यासमोर ज्यांचं व्यक्तिमत्व असतं आणि त्यांना आपण फॉलो करत असतो आणि त्यांचं बोलणं लगेच आपल्या मनावर पडतं. आता त्यातनं आपण मोटिवेट व्हावं, आपल्याला काही संदेश मिळावे तरुण वर्गाला किंवा एकंदर आपल्या समाजाला. मग ही मंडळी कधी कधी असं काही बोलून जातात ना आणि मग त्याचा गदारोळ उठलाय. आता मी बसून बोलूया, आपण आहे माझ्याकडे असे 5-1 मिनटं. LNTचे जे सर्वेसर्वा लार्सन अँड टुब्रोचे सुब्रमण्यम यांनी वक्तव्य केलं. म्हणजे हे असे बोलले होते की रविवारी सुद्धा तुम्ही कामासाठी आलं पाहिजे. तुम्हाला ते बोलत आहेत ना, मला त्याचा खेद वाटतो. आणि देशासाठी आपण सगळ्यांनी भरपूर असं योगदान दिलं पाहिजे, सतत काम केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि देशाचं नाव घेतलं की आपण असे लगेच बरोबर आहे. जो कोणी देशाचं नाव घेऊन बोलतो की नाही, मग आपण लगेच म्हणतो ही व्यक्ती खरंच आदर्श आहे, हिचं ऐकलंच पाहिजे, एवढे तास काम केलं पाहिजे. बरोबर आहे, काम केलं. आणि याच्यापूर्वी पण ते इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी 70 तास सांगितलं होतं, ह्यांनी अजून वाढवले. आता अजून किती वाढतील माहीत नाही. काम तर आपण सगळेच करत असतो. मग घरात असणारी गृहिणी, हिच्या कामाचे तास तर तुम्ही मोजूच शकत नाही. ती दिवसाला 18 तास काम करत असते आणि तेही विनामूल्य. बरोबर आहे की नाही? आणि बाकीचे जे आपल्यासारखे घरातलं पण करून बाहेर पडतात आणि रोजीरोटी कमावण्यासाठी बाहेर पडतात, ते तर किती तास काम करतात. बरं, त्याच्यात पण यांची अपेक्षा अशी आहे की त्यांनी रविवारीसुद्धा काम केलं पाहिजे. हो, तुम्हाला किती पेमेंट आहे? 50 करोड तुम्हाला मिळतात. 50 करोड मिळाल्यावर तुम्हाला काही प्रश्नच नाही ना. आमच्यासारखी जी लोक आहेत किंवा इतर पण कामगार, मग तो मजूर असू देतो, तो 12-12 तास काम करतो, त्याला किती हातात मिळतात? मग तुम्ही देशाचं नाव घेता, मग तर काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काय देताय? ह्या ज्या धुणी भांडी करणाऱ्या, ह्या आता किती किती तास काम करतात ह्या बायका. मग तुम्हाला जर 50 करोड मिळतात, तर यांच्या हातात काय जातं? मग यांना देणारे कोण? आपल्यासारखे. मग आम्हाला तुम्ही वरून काय देता, असा पण प्रश्न येतो ना. 50 करोड बदले आमच्यापर्यंत किती येतात? आम्ही किती कमवतो? आणि आजकालची ही मुलं, आमचं तर जाऊ दे ना, थोडंसं तरी रिलॅक्स आहे. ही आजकालची मुलं किंवा मुली दरवाजा बंद केलं की बाहेर येत नाहीत. वर्क फ्रॉम होम असू देत किंवा काही असू देत, कंटिन्यू ती कामात बिझी असतात. म्हणजे इतकं शिक्षण घेऊन त्यांच्या डोक्यावरती जो ताण असतो ना, तो काही वेगळाच. मग हे जे सांगतात की रविवारची पण सुट्टी नसावी, तुम्हाला दळण आणायचं आहे का? तुमच्या घरात माणसं असतील, तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे का? लाईटची बिलं भरायची आहेत का? आणि बरं, तुम्हाला नसेल वाटत फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा, पण आमच्यासारख्यांना वाटतं की थोडा आराम मिळावा. घरातली भरपूर सारी कामं असतात, तुमच्याकडे नोकर चाकर असतील, किंवा तुम्हाला नसेल आवडत, कारण तुम्हाला इतके पैसे मिळत आहेत ना त्याचे. म्हणजे बोलताना माणसाने विचारच नाही केला आणि असं बोललं, आणि त्याच्यावरती आता सगळे सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले. बरोबर आहे की नाही? कारण काय माहिती आहे, बाहेरच्या देशामध्ये, तर फ्रान्समध्ये तर जर कामाव्यतिरिक्त, कामाच्या वेळेव्यतिरिक्त जर कोणाचे फोन मेसेज आले तर तो गुन्हा आहे. आणि हा मोबाईलने ना तर वाटच लावली. 24 तास कामात कधीही मेसेज येतो, कधीही काही विचारलं जातं, कधीही फोन येतात. म्हणजे पूर्वी कसं होतं, एक बंद झालं, लँडलाईन फोन होते, ऑफिस बंद झालं की आपल्या घरी फोन वगैरे काही यायचे नाही. आता कंटिन्यू मेसेज, ईमेल, सतत त्या याच्यामध्ये असं वाटतं डोकं असं भणभणायला लागतं. ही मी आजकालचे मुलं किंवा मुली, हे जे IT क्षेत्रात काम करणारे आहेत किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे किंवा डॉक्टर असू देत, लॉयर असू देत
किंवा बँकेत काम करणारे असू देत, त्यांना किती कामाचं प्रेशर आहे आणि त्या प्रेशरमुळे किती जणांनी सुसाईड पण केलेलं आहे. आणि जेवढं काम करतात त्यांचा मोबदला तुम्ही त्यांना देता का? जी टक्क्याने जी काही वाढ होते ती त्यांना मिळते का? सर्वसामान्यांपासून अगदी काम सगळेच करतात, खालचा कर्मचारी अगदी सफाई कामगार असू देत किंवा एखादा बांधकाम मजूर असू देत, सगळे काम करतात. काम करायला कोणी नाही म्हणत नाही, पण कामासाठी तुम्ही जेव्हा म्हणता की इतके तास काम केलं पाहिजे, त्याचा मोबदला त्यांच्यापर्यंत पोचतो का? त्यांचं राहणीमान, लोकांचं काय म्हणतात ना, जीवन सुधारलंय का? देशाला प्रगतीपथावर न्यायचं म्हणून तुम्ही म्हणता तर ठीक आहे, देशासाठी आपण सगळेच ते करायला तयार आहोत ना. पण तुम्ही 50 करोडपेक्षा पण जास्त कमवणार, तुम्ही पिढ्यानपिढ्याची संपत्ती उभी करणार आणि तुम्ही देशाच्या नावाखाली पिळवणूक करणार, म्हणजे तो कामगार कायदा राहायला बाजूलाच. म्हणजे आपण पण भारावून जाऊन मग म्हणतो नाही केलं पाहिजे, अशा लोकांना आपण समोर ठेवतो. पण ठीक आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. तुम्ही जसे आता तसे इथं नाही, काही फॅमिली आहे, थोडासा विकेंड ऑफ पाहिजे लोकांना, मेंटली ट्रेस असतो. किती लोकांना या वर्क प्रेशरमुळे हार्टचे प्रॉब्लेम झालेले आहेत, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आजकालची ही तरुण पिढी किती वेळ त्या कामामध्ये असते आणि एवढ्या स्पर्धा आहेत, जॉब टिकवणं अवघड झालेलं आहे, खाजगीकरण झालेलंच आहे. म्हणजे एवढं सगळं ताण घेऊन जर आपल्याला जगायचं आहे तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? आणि पैसा तुम्हाला कशाला हवेत 50 करोड? तुम्ही एका माणसाला जगण्यासाठी किती लागतं? तेवढेच पैसे तुम्ही घ्या आणि तुम्ही 90 तास काम करून दाखवा बरं. अरे लांब लांबून प्रवास करून त्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यातच 2 तासाची एनर्जी त्या कर्मचाऱ्याची जाते. तेवढाच प्रवास संध्याकाळी. लोकलचे धक्के कधी तुम्ही खाल्लेत का? बरं, गाडीने जात असाल, जे जातात त्यांना ट्रॅफिकचा किती सामना करावा लागतो ते तुम्ही बघितलंय का? तुम्ही काय चार्टर्डने वगैरे पण उतरत असाल हो. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी कोणी आजारी असेल त्याला डॉक्टरचं बघावं लागतं, त्याला आईवडिलांची देखभाल करावी लागते, त्याला मुलांचं बघावं लागतं. मग ती स्त्री असो कर्मचारी किंवा पुरुष असू देत, त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, त्यांना फॅमिली सांभाळायची असते आणि ह्याच्यातनं ते 100% कामाचं देतात. पण तुम्ही असं नका म्हणू ना एवढे तासच काम करा. जास्त तास काम केलं म्हणजे काही चांगलं आहे का? एखाद्या मुलाला आपण पूर्वी म्हणायचो ना अभ्यासाला बस, पुस्तक डोळ्यासमोर घेऊन 10 तास बसलं तर काय उपयोग आहे का? त्यांनी जर त्यातलं काय वाचलंच नाही, ग्रहणच नाही केलं तर काय उपयोग? तसंच कामाचे तासापेक्षा काम खुऱ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि ते त्याने कर्मचाऱ्याने मन लावून आनंदाने केलं पाहिजे. तो कामावर येणारा जो व्यक्ती आहे, तो कामगार आहे, तो कर्मचारी आहे, तो ऑफिसर आहे, तो इंजिनियर आहे, तो आनंदाने त्या ठिकाणी आला पाहिजे. तिथलं वातावरण तसं पोषक पाहिजे. आणि कामाव्यतिरिक्त पण एक आपलं जीवन आहे, आपले काही छंद आहेत, आपले काही हॉबी आहेत, आपल्याला काही स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची, आपल्या कुटुंबासोबत वेळ द्यायचा. हे या मोठ्या लोकांना नाही समजणार. ही आपल्या सर्वसामान्य लोकांची ही गरज आहे आणि ती गरज आपली पूर्ण झाली पाहिजे. कारण आपल्या अपेक्षा फार काही नसतातच हो. 4 पैसे कमवून आणायचे, पोट भरायचे, मुलाबाळांच्यात आनंदाने जगायचं. फार महत्त्वाकांक्षी नाही आहेत आपण, पण तरीसुद्धा आपण देशाच्या प्रगतीमध्ये योगदान करतो आपल्या कामाने. जे काही आहे ते आपलं जे काम आहे तिथे आपण प्रामाणिकपणे काम करतो आणि नसेल करत त्यांनी केलंही पाहिजे. पण ही अवास्तव मागणी आपल्या बाहेरच्या देशांमध्ये कर्मचाऱ्यांना लीव घ्यायला लावतात. कधी जर त्यांच्यामध्ये काही मेंटल ट्रेस असेल किंवा काय त्यांना फील बरं वाटत नसेल तर तुम्ही आराम करा आणि मग या. इथे माणूस मृत्यूशय्येवर असेल आपल्या घरातलं कुणी तरी म्हणतात अजून आहे ना, मेला नाही आहे ना तो, तुम्हाला कसं कळलं तर इतकं सिरियस आहे, अजून काय झालं आहे का? असंही कर्मचाऱ्यांना ऐकायला लागलेलं आहे. आणि सुट्टी म्हणजे मी अशीच सुट्टी घेते, मला जरा बाहेर जायचं आहे, तर त्यांचे डोळे असे विस्फारतात. म्हणजे सुट्टी फक्त आपण काय म्हणतात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असू किंवा आपल्याला बरं नसेल तरच घ्यायची. सुट्टी दुसऱ्या कामासाठीही घेऊ शकतो, आपल्या पेंडिंग कामासाठी, कधी आपल्याला थोडंसं या कामाच्या टेन्शनमधून फ्रेश होण्यासाठी, ह्याच्यासाठी पण सुट्टी लागते. कुठे पर्यटनाला जायचं असेल तर ते करून आता माणूस फ्रेश होतो. म्हणजे हा जो विचार आहे ना तो असं मनाला अस्वस्थ करून गेला. आणि माझं तर एक म्हणणं आहे की सर्वच आपण काम करत असतो, अगदी घरात राहणाऱ्या महिलांपासून सगळे काम करत असतात. पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडून इतक्या अपेक्षा करता, त्याला असं जेव्हा एखाद्या बंधनात अडकवता ना तेव्हा त्या माणसाला ते त्रासदायक होतं. चला आता या निमित्ताने व्यक्त होत आहेत, सगळे बोलतात, पण सगळे व्यक्त होणार फक्त आणि पुन्हा आपल्या कामाला जाणार. कारण हे सगळं बदलत नाही, हे शोषण आहे, हे वेगळ्या प्रकारचं एक शोषण आहे, हे थांबणारं नाही आहे. याच्यामध्ये किती जरी आवाज उठवला तरी बघू. आता बघा मी तुमच्याशी बोलते पण मला जायचं आहे, गाडी पकडायची आहे.